जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे अहमदाबादमधील जो प्लेन क्रॅश झाला होता, आज त्याला कम्प्लिटली 1 मंथ होऊन गेला आहे आणि अजूनही त्याचा मागील जो तपास आहे किंवा रिसर्च आहे त्याचा कम्प्लीट डेटा या जगासमोर आलेला नाही. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, याच्यामध्ये जी अहमदाबादची जी फ्लाईट होती, जी की अहमदाबाद टू लंडन जात होती, याच्यामध्ये आपले 260 प्रवासी मृत्युमुखी पडले. याच्यामध्ये फक्त एकच जो प्रवासी आहे तो बचावला होता. मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधून हे सांगण्याचा प्रयत्न करतो की जो AIBनी एक रिसेंटली एक रिपोर्ट जारी केला आहे, जो प्राथमिक जो रिपोर्ट त्यांनी दाखवला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की जेव्हा विमानाने टेक ऑफ केला त्याच्या 40 सेकंदानंतर त्याच्यामध्ये फ्यूल कट ऑफ झाला. मित्रांनो, फ्यूल कट ऑफ म्हणजे काय? याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जेव्हा आपण बाईक चालवत असतो आणि जेव्हा आपण त्याचे गिअर स्विच करत असतो, त्या केसमध्ये आपण त्याला फ्यूलचं सप्लाय करत असतो. तर सेम सिनारिओ जेव्हा तो टेक ऑफ घेत असतो, तर त्या केसमध्ये तो रनवर स्विच केलेला असतो. तर हे जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली ऑपरेटेड आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत पायलट किंवा को पायलट त्याला मॅन्युअली हँडलिंग करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही. तर मित्रांनो, हा जो AIBचा रिपोर्ट आला, याच्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पायलट आणि को पायलट. जगभरामध्ये याचा जो इफेक्ट आहे तो बघायला भेटला. खरंच जो हा फ्यूल कट ऑफ आहे तो जाणून बुजून पायलटनी केलाय का, की खरंच याच्यामध्ये काही टेक्निकली बिघाड होते की सॉफ्टवेअर रिलेटेड काही इश्यूज होते, त्याच्यामुळे हा जो फ्यूल कट ऑफ झाला. मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, 2018 मध्ये बोईंग 787 ने एक सेफ्टी ॲडव्हायझरी जारी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा जे इंजिन आहे बोईंगचं त्याचं इन्स्पेक्शन करून घ्या. त्यांनी हे जे इन्स्पेक्शन आहे ते मॅन्डेटरी केलं नव्हतं. तर एअर इंडियाने याच्यामध्ये थोडा हलगर्जीपणा केला आणि त्या गोष्टी न केल्यामुळे हा इन्सिडेंट झालाय. जर ह्या सेफ्टी रिलेटेड जे ॲडव्हायझरी आहे जर ते लक्षात घेतले असत्या तर आय होप मे बी ही जी घटना आहे ती होऊ शकली नसती आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जे मृत्युमुखी पावलेत ते आज झालं नसतं. मित्रांनो, 2018 मध्ये जेव्हा ही ॲडव्हायझरी आली त्याच्यामध्ये एक जी अमेरिकन न्यूज रिपोर्टर आहे ती सांगते की सेम सिनारिओ बोईंग 787 सोबत जपानमध्ये झाला होता.